मुली तुला स्वयंपाक येतो? चपात्या येतात, वरण भात येतो का? आणि पुरणपोळी पुरणपोळी येते? सणवाराला पुरणपोळी आपल्याकडे करावी लागते, सगळ्यांना खूप आवडते. तुला येते का? असे प्रश्न आपल्या मुलीला कोणीतरी विचारेल याची भीती पालकांना वाटते. म्हणून तिला तू काहीतरी शिक, स्वयंपाक करणं शिक, तुला भाजी आली पाहिजे, चपाती आली पाहिजे, असं आईवडील बोलतात. अशी भीती कुठेतरी मुलींना पण वाटते. काही पर्सेंट ऑफ मुलींना वाटते की मला असे प्रश्न विचारले तर मी काय करू. तर असे प्रश्न विचारण्यापेक्षा जर असे घरच्याच लोकांनी, पालकांनी जर प्रश्न सिरीज जी आहे प्रश्नांची ती जर चेंज केली, बाळा तुझे फ्युचरला घेऊन काय प्लॅन्स आहे, आता कुठलं सर्टिफिकेशन करणार आहेस, फायनान्शियली इंडिपेंडंट होण्यासाठी तू काय विचार केला आहे, इन्व्हेस्टमेंट कुठे करणार आहे, असे प्रश्न विचारले तर विचार करा याच्यावर. असे प्रश्न नवऱ्याने पण विचारावे लग्न करत असताना आपल्या होणाऱ्या बायकोला. असे प्रश्न सासू सासऱ्यांनी पण विचारावे आपल्या होणाऱ्या सुनेला. आपण मुलाला बघायला जातो तेव्हा मुलांना आपण काय प्रश्न विचारतो? पहिला, कुठे नोकरी करतोस, किती पगार आहे, बरोबर विचारतात ना. असं एक कॉमन क्वेश्चन्स आहे, विचारतात. प्रमोशन कधी झालं, आता पुढे काय करणार आहेस, घर घेतलं का. प्रश्न दोघांना पण सारखे विचारले गेले पाहिजे, बरोबर. हा मेसेज जो आहे तो त्या आईला पण आहे आणि सासूबाईंना पण आहे. प्रत्येक ज्या आपल्या इंडियात भारतात सगळे आई वडील आहेत त्यांच्यासाठी आहे. 2 आठवड्यात तुम्ही तुमच्या मुलीला स्वयंपाक शिकवू शकता हो, जेवणापुरती. मी म्हणत नाही पुरणपोळीच किंवा भाकरच नाही, पण 2 आठवड्यात तुम्ही तुमच्या मुलीला तिच्या पोटापुरती स्वयंपाक शिकवू शकता, कोणाला खाऊ घालू शकेल, खिचडी तरी बनवणं शिकवू शकता. पण 2 आठवड्यात एखादी डिग्री मिळेल का, एखादं एज्युकेशन कंप्लीट होईल का, सर्टिफिकेशन कंप्लीट होईल का, सांगा ना मला. डिपेंड करतं, बरोबर. आपल्या भारतात पहिली लेडी डॉक्टर आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले पहिली टीचर, पहिली जी इंजिनियर झाली त्या ललिता. विचार करा कुठलं काळ, 80s मधला. जर तेव्हा त्यांनी पाऊल उचललं तर मग आपण आज कुठे आहोत. आपल्या मुलींना काय प्रश्न विचारावे, तिला तिच्या लाईफची प्रायोरिटी काय असली पाहिजे हे घरातून डिस्कशन सुरू करा. तेव्हाच बाहेरचे लोक काय विचारतील हे डिपेंड करतं. स्वयंपाक 2 दिवसात शिकला जातो, सगळ्या आई वडिलांना मी सांगते, पण एज्युकेशन खूप इम्पॉर्टंट आहे. विचार करा तुमची मुलगी जर फायनान्शियली इंडिपेंडंट झाली आणि चांगला पगार कमवायला लागली, तीच घरात तिन्ही सांजेच्या जेवणासाठी शेफ ठेवेल हो, नाही का, हातात ताट येईल जर का ती फायनान्शियली इंडिपेंडंट असली. आणि तुम्ही म्हणत असाल की लग्न झाल्यानंतर मग काय ती तिच्या सासरच्यांना कसं खाऊ घालणार. लग्न ना डोंट माइंड, पण एक जॅकपॉट असतो. लग्न म्हणजे जॅकपॉट आहे. लग्न झाल्यानंतर सगळं व्यवस्थित आणि चांगलं निघालं तर मोठा जॅकपॉट आहे. आणि लग्न झाल्यानंतर जर का ते आपल्या मनाच्या विरुद्ध गोष्टी झाल्या तर तो जॅकपॉट नाही आहे, ते आपलं नुकसान आहे. त्यावेळेस मुली आपल्या पायावर उभे असलेल्या कधी पण महत्त्वाचं आहे. म्हणून लग्नासाठी पैसा जमा करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा. कदाचित तीच शिकेल, तीच तिच्या लग्नाचा खर्च सुद्धा करेल तुमच्या आनंदासाठी. तसं बघितलं तर आजच्या जनरेशनला खर्च कुठे करायचा आहे ते खूप क्लॅरिटीने माहिती आहे. बऱ्याच पर्सेंट ऑफ लोकांना माहिती आहे. पण आईवडिलांच्या आनंदासाठी आपण हे सगळं काही करतो. मोठं लग्न करायचं आहे, रिसेप्शन द्यायचं आहे, सगळं. पण हा पैसा त्या लग्नावर खर्च करण्यापेक्षा तिच्या एज्युकेशनवर करा. लग्न काय, लोक येतात, त्यांना एखादी भाजी नाही आवडली की ते म्हणतात की अरे काय जेवण होतं, किती आनंदाने घ्या. तिथे वडिलांची काही परिस्थिती होऊ द्या, आई वडिलांची लग्नाला पैसा लावता, बरोबर. म्हणून आधी तुमच्या मुलींची जी थॉट प्रोसेस आहे, पालक तुमची जी थॉट प्रोसेस आहे ती बदलवा. तेव्हाच तुमच्या मुलीचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि ह्या गोष्टीवर विचार नक्की करा की तिला आधी काय शिकवायचं आहे, कुठली गोष्ट किती वेळेस शिकवल्या जाईल. आणि व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच. टेक केअर.